आजचा पूर्ण दिवस घालवून नेहमीप्रमाणे मी आजच्या दिवसाचे शेवटचे 10 मिनिट स्वतःसाठी देतोय. मी सगळ्यात आधी त्यांना माफ करतो जे आज माझ्यावर रागावले. मी त्या सगळ्यांना माफ करतो जे बदलले आहेत. मी त्या सगळ्या इच्छांना स्वतःपासून दूर करतो ज्या दुसऱ्यांवर अवलंबून आहेत. मी भविष्यातील सगळ्या वाईट सवयींना सोडून देतो. या जगामध्ये प्रत्येकजण हा माणूसच आहे आणि माणसाकडनं चुका होतातच. म्हणून माझ्याकडून सुद्धा चुका होतात आणि चूक होणे ही एक खूप नैसर्गिक गोष्ट आहे. माझ्याजवळ आज जे काही आहे ते माझ्यासाठी पुरेसं आहे. प्रत्येक दिवस मी स्वतःच्या जास्त जवळ येत चाललोय. दुसऱ्यांना वाईट बोलणं, कोणाच्या तरी बिहेवियरला जज करणं, कोणाच्या तरी लाईफला जज करणं, स्वतःला आणि इतरांना वाईट बोलणं, दुःखी राहणं किंवा रडत बसणं या सगळ्या सवयी माझ्यापासून खूप लांब आहेत. हो, मी असाच आहे. मला माहिती आहे एकदम कठीण गोष्टीमधून सुद्धा मला काय शिकायचं आहे. मी आजकाल माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण मनापासून प्रयत्न करतो. मला माझ्या स्वतःवर गर्व आहे. मी ते सगळं करून दाखवतो जे मला करायचं आहे. मी स्वतःवर फोकस्ड आहे आणि माझा फोकस हा स्वतःवर आहे. मी चांगला आहे, सुंदर आहे आणि सगळ्यात जास्त स्वतःवर विश्वास ठेवतो. मी आजच्या चुकांसाठी सुद्धा स्वतःला माफ करतो. मी आजच्या चुकीच्या कृत्याबद्दल सुद्धा स्वतःला माफ करतो. माझ्या घरच्यांसोबत माझं नातं मजबूत आहे. माझ्या रागाला मी या क्षणी माझ्यापासून लांब करतो. मी सगळ्या प्रकारच्या भीतीला या क्षणी स्वतःपासून दूर करतो. मी समजतो की मला आजच्या दिवशी एक चांगली शिकवण मिळाली. मी समजतो की आजचा दिवस संपलाय, पण मी ठीक आहे. माझं शरीर स्वस्थ आहे. माझे विचार माझ्या कंट्रोलमध्ये आहेत. माझी आत्मा शांत आहे. मी खुश आहे. माझ्यामध्ये फक्त पॉझिटिव्ह एनर्जी आहे. मी स्वतः सगळ्या प्रकारच्या निगेटिव्ह एनर्जीच्या खूप वर आहे. मी स्वतःला ओळखतो. मला माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे काही लागेल ते सगळं माझ्या स्वतःजवळ आहे. मला भूतकाळ आणि भविष्यकाळामध्ये राहण्यापेक्षा वर्तमान काळात राहायला जास्त आवडतं. मी आत्ता वर्तमान काळात आहे आणि माझा स्वतःचा श्वास हा मी जाणवू शकतो. या सगळ्यासाठी मी या ब्रह्मांडाला धन्यवाद देतो. ही पॉझिटिव्ह एनर्जी आणखीन पण माझ्यासोबत आहे. मी काहीही गमावलेलं नाहीये. माझ्यासोबत माझ्या आयुष्यातील एक खूप मोठं स्वप्न आहे. ते स्वप्न मला स्वतःलाच पूर्ण करायचंय. माझ्यामध्ये ती सगळी काबिलियत आहे जी माझ्या स्वप्नाला पूर्ण करू शकते. मला माझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. माझ्यामध्ये एवढी हिंमत आहे की मी प्रत्येक अडचणीला सहज मात देऊ शकतो. माझ्यामध्ये एवढी हिंमत आहे की मी प्रत्येक वाईट गोष्ट, वाईट सवय आणि प्रत्येक कठीण परिस्थितीला पूर्ण हिमतीने सामोरं जाऊ शकतो. मला माझ्या जीवनाचं ध्येय माहिती आहे. मी आज माझ्या ध्येयाच्या थोडं जवळ आलोय. मला चांगलं वाटत आहे कारण मी माझ्या स्वतःसोबत मी स्वतः आहे आणि मी कष्टाळू आहे. माझे कष्ट मला माझ्या स्वप्नाच्या जास्त जवळ घेऊन चालले आहेत. मी एका अशा रस्त्यावर आहे जो रस्ता माझ्या ध्येयाकडे जातो. मी माझ्या ध्येयाला महसूस करू शकतो, पाहू शकतो. ते पूर्ण करण्यासाठी मी दिवस-रात्र कष्ट घेतोय. मला माझ्या शरीराला, माझ्या इच्छेला वशमध्ये करायला खूप चांगल्या प्रकारे येतं. कारण मी एका शरीराऐवजी एक आत्मा आहे आणि आत्मा माझ्या दिमाखाला, दिमाख माझ्या मनाला आणि मन माझ्या सगळ्या इच्छांना कंट्रोल करून ठेवतो. माझे ध्येय पूर्ण करण्याचं मकसद हे फक्त माझ्या मनाला शुद्ध करणं आहे. या ध्येयाच्या प्रवासामध्ये मी स्वतःचा सोबती आहे. मी स्वतःसोबत खूप खुश राहतो. मी एकटा नाही तर एकांतमध्ये आहे. हे ब्रह्मांड अनंत आहे. माझे ध्येय पूर्ण करण्याच्या रस्त्यावर सुद्धा कठीण परिस्थिती खूप आहेत आणि मी याच अनंत ब्रह्मांडापासून बनलेलो आहे. त्यामुळे माझी हिंमतसुद्धा अनंत आहे. मी एक आत्मा आहे त्यामुळे माझा प्रवाससुद्धा अनंत आहे. माझ्या लाईफच्या स्वप्नाला पूर्ण करणं माझ्यासाठी पॉसिबल आहे आणि मी माझे पूर्ण कष्ट करतोय. मला देव वरून बघत असेल आणि मला महसूससुद्धा करत असेल. ज्या प्रकारे मी त्याला महसूस करतो. मी त्या प्रत्येकाला धन्यवाद देतो ज्यांनी मला माझ्या जीवनाचा रस्ता दाखवला. मी जे काही करतो ते त्या रस्त्यासाठी, ते ध्येय पूर्ण करण्यासाठीच करतो.
मला दुसऱ्यांना आनंदी पाहून आनंद होतो. माझा राग माझ्यापासून खूप लांब आहे. मी मजबूत आहे. माझे इरादे मजबूत आहेत. माझे विचार बरोबर आहेत. माझे आईवडील जेथे कोठे असतील, जसे असतील, ते माझ्यासाठी मला देवासमान आहेत. कारण मी त्यांनाच बघितलं आहे आणि मी सुद्धा माझ्या आईवडिलांप्रमाणेच मजबूत आहे. स्वच्छ मनाचा आहे. मी कष्ट करणारा आहे. माझा फोकस रिझल्टऐवजी माझ्या कामावर आहे. माझ्या मेहनतीवर आहे. मी दररोज माझ्या स्वतःला बेहतर बनवत आहे. मी नवनवीन गोष्टी शिकत आहे, ज्या मला माझ्या ध्येयापर्यंत पोचवतील. माझा प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट आणि प्रत्येक सेकंद आणि प्रत्येक विचार हा फक्त माझ्या ध्येयाशीच जोडला गेलेला आहे. मी मानतो की मी आज जसा कसा आहे, जो काही आहे त्या सगळ्याची जबाबदारी मी माझ्या स्वतःवर घेतो. मी किती समजदार आहे, कारण मी हे जाणतो की मी जो काही आहे ते माझ्या स्वतःमुळे आहे. आणि त्यामुळेच मला आनंदसुद्धा आहे की मी माझे जीवन बदलवत आहे. मी वेळेला महत्त्व देतो. मी त्या प्रत्येक व्यक्तीला महत्त्व देतो, ज्याच्या चांगल्या किंवा वाईट कामामुळे माझी शक्ती किंवा माझी ताकद वाढली आहे. मी आत्ता खूप चांगलं फील करत आहे. मी नेहमीच चांगलं फील करतो. माझ्यामध्ये ती सगळी ताकद आहे, जी मला पुढे घेऊन जाते. मी प्रत्येक वेळी माझ्या स्वतःमध्ये हिंमत ठेवतो. मला माझ्या स्वतःवर गर्व आहे. मी स्वतःला सगळ्यात जास्त प्रेम करतो. हो, मी स्वतःला सगळ्यात जास्त प्रेम करतो. आणि मी माझ्या ध्येयाला कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करू इच्छितो. मी असं करू शकतो. हो, मी असं करूच शकतो. मी असं करू शकतो. हे माझ्यासाठी संभव आहे. मी याच्यासाठीच बनलो आहे. हो, मी हे करू शकतो. जय हिंद. वंदे मातरम.